तर कसं काय हालचाल भावंडो, सर्वांना जय श्रीराम, जय शिवराय। तर आजच्या या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत इंडियामधला सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल, जो की नवी मुंबईतल्या खारघरमध्ये आहे। तर तो आज आपण बघायला चाललेलो आहे। या मंदिराचे उद्घाटन 15 जानेवारी 2025 ला जे झालं होतं। तर हे मंदिर बनल्यापासूनच ते जाण्याची फार इच्छा होत होती। अनेक काही व्हिडिओ ज्याच्याबद्दल पाहिले, ब्लॉग्स पाहिले, शॉर्ट व्हिडिओ पाहिले, तर खूप इच्छा झाली जाण्याची। आणि या मंदिरात गेल्यावर काय काय माझा एक्सपिरियन्स होता तो सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आणि सांगणार पण आहे। तर चला, भगवान कृष्णाचं नाव घेऊन आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर बोला, गोपाळ कृष्ण भगवान की जय। वार बुधवारी दुपारी 3 वाजता मी आणि केदार सोबत निघालो CST ला। तर भावांनो, आता आम्ही निघालोय। केदार रेडी झालेला आहे एकदम मस्त पैकी जायला। भाऊ व्लॉग नाही बनवत आहे। नाही आता माझे 2-3 ब्लॉग अजून लग्नाचे बाकी आहेत, तर ते अजून पोस्ट नाही झाले, म्हणून मी हा ब्लॉग नाही बनवत आहे। तर सर्व काय आहे तर ईशानच्या चॅनलवरच दिसणार आहे। तर चला भेटूया आपण पुढे। ईशान काय बोलतोय ते ऐका। तर आताच निघतोय आपण। आता आज जस्ट आपण घरातून निघालोय आणि आता आपण चर्चगेटला जाऊ। चर्चगेटला नाही, CST ला जाऊ आपण। आणि मग नंतर मग CST वरून आपण उतरू खारघरला, आणि मग खारघरवरून आपण डायरेक्टली टेम्पलमध्ये जाऊया। चला निघूया पुढे। तर CST ला गेला सर्वात इम्पॉर्टंट काम ते म्हणजे तिकीट काढणं। तर CST ला पोचल्या पहिला मी आणि केदार गेलो तिकीट काढायला लाईनिंग मध्ये। तिकीट घ्यायलाच टाइमपास झालेला आहे। टाइमपास झालाय तिकीट घ्यायलाच। आता बस भेटलेली आहे पनवेल। 2 तिकीट, रिटर्न तिकीट सांभाळून ठेवा, आता परत तिकीट काढायला लागेल। केदार स्नॅप टाकत बसलाय, कुठे पण गेला याचा स्नॅप चालूच असतं नेहमी। स्नॅप इज व्हेरी इम्पॉर्टंट। काय केदार, व्हेरी इम्पॉर्टंट स्नॅप। कमीत 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर मी आणि केदार पोहोचलो खारघर स्टेशनला। तर केदार, झोप कशी झाली ट्रेन मध्ये सांगा आम्हाला पण। पण झोप लागली। केदार डायरेक्ट झोपून गेला। धडाधड ट्रेन आवडते आणि आता डोकं आपटते भिंतीवर। भाऊची नीट झोप नाही झाली अजूनपर्यंत। चला आपण निघूया पुढे। आता रिक्षा पकडूया आणि रिक्षाने डायरेक्ट आपण टेम्पलकडे जाऊया। आणि मग स्टेशनच्या बाहेर गेल्यावर आम्ही रिक्षा पकडली आणि डायरेक्टली आम्ही टेम्पलकडे गेलो। तर इथून स्टेशनवरून मंदिरापर्यंत जाण्याचे हे 20 रुपये लागतात रिक्षामधून। तर आम्ही निघालो स्टेशनवरून मग मंदिरात डायरेक्ट। आणि लगेचच 5 मिनिटात आम्ही मंदिराच्या मेन गेट जवळ पोहोचलो आणि नंतर मग आम्ही मंदिराच्या मेन गेट मध्ये एंटर केला। तर भावांनो, आपण आलेलो आहे इथे आणि तो समोर बघू शकता टेम्पल। तर जरा जाऊया आतमध्ये। राधे कृष्ण। तर भावांनो, तो आला समोरचा गेट आपला मेन। इथून पहिला गेट एंटर करायसाठी, बाकीचे पुढे गेट बंद आहेत। हा गेट आहे एंटर आतमध्ये करायला। तर चला जाऊया आतमध्ये। मेन गेटच्या आतमध्ये एंटर केल्यानंतर साईडला तुम्हाला चप्पल स्टँड भेटेल, जिथे तुम्ही चप्पल काढू शकता। आणि कारण मंदिरात चप्पल घातल्याशिवाय आपण एंटर करू नाही शकत। तर मग मी आणि केदार गेलो चप्पल काढायला। भावना आता आलोय चप्पल स्टँड चप्पल काढायसाठी। चप्पल काढून घेऊया। केदार चप्पल काढून। तर भावांनो, मंदिराच्या आतमध्ये जायच्या आधी चप्पल काढल्यानंतर इथे हातपाय धुवायची इथे समोर सुविधा आहे, तर तुम्हाला दाखवतो। तर तिथे हातपाय धुतल्यानंतर आपण टेम्पलच्या आतमध्ये विजिट करायचं, कारण कधी घाणीचा अंग घेऊन कधी मंदिरात देवाकडे नसते जायचं।
तर चला आपण पण हातपाय धुऊया आणि मग मंदिरात आपण जाऊया. आणि मग मंदिराच्या पायऱ्या चढत आम्ही पोचलो मंदिराकडे. भावांनो, खूप मस्त जागा, एकदम पीसफुल, शांती एकदम. केदार कसं वाटते? थंड वाटतं एकदम. हरे कृष्णा. आणि मग मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. मंदिरात राधाकृष्णाच्या मूर्तीला पाहून तर काही क्षणांसाठी तर मी आयुष्याचे सर्व प्रॉब्लेम विसरून गेलो आणि मन तर एकदम शांत झालं. बाहेरची धावपळ, आयुष्यातले प्रॉब्लेम सर्व काही विसरून गेलो. मंदिरात दर्शन झाल्यानंतर काही क्षणासाठी जिथे सर्व लोक बसलेले असतात, तर काही जण देवाकडे प्रार्थना करत असतात, तर काही जण जप करत असतात देवाच्या नावाचा. तर आम्ही काही क्षणासाठी तिथे बसलो, कारण जागा ही खूपच शांत होती आणि पीसफुल होती. तर मी आणि केदारी थोड्या वेळासाठी शांत एका जागी तिथे बसून गेलो. आणि जे लोक मंदिरात फर्स्ट टाइम येतात त्या लोकांसाठी येथे क्वेश्चन पेपर दिले जातात. पहिला विचारलं जाते की तुम्ही फर्स्ट टाइम आले आहेत का, तर आम्हाला असं विचारलं गेलं. मग आमच्या हातात एक क्वेश्चन पेपर दिला गेला ज्याच्यात काही क्वेश्चन होते आणि काही ऑप्शन करून काही आन्सर असतात. जसं की कृष्ण काय आहे, व्हॉट इज युअर आयडेंटिटी, आपल्याला काय बनायचं आपल्या लाईफमध्ये आणि काय करायचं आपल्याला आपल्या आयुष्यात, असे काही क्वेश्चन याच्यात दिले जातात. जर आन्सर आपला चुकीचा जरी असला तरी काही हरकत नाही, कारण इकडे माते गुरुजी असतात, ते आपला आन्सर करेक्ट करतात. तर भावांनो, ते आल्या पहिला आपल्याला पेपर सुद्धा देतात. तर ते फर्स्ट टाइम जे येतात त्यांना भगवद्गीताबद्दल, भगवान कृष्णाबद्दल किती नॉलेज आहे त्या गोष्टीचा टेस्ट घेतात. तर इथे पहिला नाव लिहायचं आणि मग हे काही क्वेश्चन्स आहेत ते यांचं आपल्याला आन्सर देतात. आता मी लिहितो आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो. आता आपण मंदिरात थांबलोय आणि ईशान पेपर देतोय. जसं एक्झाम मध्ये पेपर देतात तसे त्याला आम्ही पेपर देतो. चला, देवाची एक्झाम आहे. आणि समोर आपले कृष्णा महाराज. नॉर्मल येऊ नाही शकत, पुढे जाऊन घ्यायचं आहे. तोचपर्यंत पेपर चालू आहे, तोचपर्यंत इथूनच शूट घेतोय. बघूया काय विषय काय नाही. ईशानचा पेपर झाल्यावर तुम्हाला दाखवूया. चला भेटूया. इथे आता भावाने पेपर दिलेला आहे. आणि क्वेश्चन पेपर दिल्यानंतर जेव्हा ती गुरुजी आमचा आन्सर करेक्ट करत होते तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारला की गुरुजी, आपल्याला जर भगवंताचं नाम जप करायचं असेल तर कोणता नाम सर्वात चांगला आहे? मग त्या गुरुजींनी उत्तर दिलं की नाम जप करण्यासाठी तर अनेक नाव आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये भगवंताचे अनेक नाव आहे जप करण्यासाठी, जसं की भगवान कृष्ण, राधा राणी, भगवान राम, शिव, गणपती बाप्पा, असे अनेक काही नावे आहेत. तर असे अनेक नाव आहेत, कारण याच्यामध्ये तर कोणता भेद नाही की कोणतं नाव चांगलं आहे. सर्वच नावे चांगली आहेत. पण त्या गुरूंनी मला
कृष्ण महामंत्राचा अर्थ समजवला। तर हा मंत्र असा आहे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर या मंत्रामध्ये जो सर्वात पहिला शब्द येतो हरे, या हरे शब्दाचा मीनिंग आहे राधा। कारण एक शब्द असतो हरी म्हणजे कृष्ण आणि एक शब्द असतो हरे म्हणजे राधा। कारण राधा ही कृष्णाशिवाय नाही राहू शकत आणि भगवान कृष्ण पण राधा राणी शिवाय राहू नाही शकत, म्हणून या दोघांचंही नाव या मंत्रामध्ये दिलं गेलंय। आणि कृष्णाचं वर्णन होताना आपल्या आराध्य प्रभू श्रीरामांना कसे विसरणार, जिथे जिथे कृष्णाचं वर्णन होते तिथे एकदा तरी भगवान रामाचं वर्णन तर होतेच, म्हणून या मंत्रामध्ये प्रभू रामाचंही नाव दिलं गेलंय। आणि एक गोष्ट आपण बोलतो ना, जिथे राधा नाही तिथे कृष्ण नाही आणि जिथे कृष्ण नाही तिथे राधा नाही, म्हणूनच या मंत्रामध्ये भगवान कृष्ण आणि राधा राणी सोबत प्रभू रामांचं पण नाव घेतलं गेलं। जर या मंत्राबद्दल तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवरही सर्च करू शकता, गुगलवरही तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल। आणि फायनली अर्धा तासात मंदिरात स्पेंड केल्यानंतर आमची निघायची वेळ झाली। तसं तर मंदिरातून निघायचा मनही नाही करत होता, कारण इस्कॉनची ही जागा एवढी शांत आणि पीसफुल होती की शब्दात सांगणंही कठीण आहे। भावांनो, आता आपला दर्शन तर झालंय, थोडा ईशानला विचारूया दर्शन आणि पेपर दिल्यावर कसं वाटतंय त्याला। आणि आता आपण बाहेर पडलो जायला। एक नंबर वाटते, मी पण कधी तिकडे नक्की या, लय मस्त वाटते, एकदम शांत जागा आहे। अशी शांत जागा कुठे भेटेल की नाही बोलता पण नाही। तर जशी आयुष्यात आपण एक्झाम देतो ना, तशी आज इथे असं वाटलं की देवाने स्वतः आपली एक्झाम घेतली। आणि त्या दादाने काय काय समजून सांगितलं, बरेच काय समजून सांगितलं, जसं आत्मा काय, योग काय, योग देवाचं कृष्ण काय, हे सर्व बरेच काय त्यांनी आपल्याला समजवलंय। तर त्यांचा जेव्हा पण आपण पहिल्यांदा इथे येतो तेव्हा हे आपली अशी एक्झाम घेतात की आपल्याला किती काय माहिती आहे आपल्या संस्कृतीबद्दल, श्रीकृष्णाबद्दल। तर तुम्ही जर इथे आले तर तुमची जर एकदा जर चुकीचा आन्सर असेल तरी काही हरकत नाही, पण ॲटलीस्ट तुम्हाला किती माहिती आहे हे त्यांनाही समजेल की आपल्याला किती माहिती आहे आपल्या देवाबद्दल, किती संस्कृतीबद्दल आपल्याला माहिती आहे। तर एकदा तरी इकडे नक्की विजिट करा, खूप मस्त देऊळ आहे, शांत एकदम पीसफुल। चला पुढे आणि आज एवढी गर्दी नाही, तर शनिवार रविवारी आहे ना जाम गर्दी असते, संडे फुल पब्लिक। केदार आलेला होता इंडिपेंडन्स डेच्या दिवशी, रिपब्लिक डेच्या दिवशी आलेला होता केदार। इंस्टाग्रामला फॉलो केलं तर तुम्ही त्याचा शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असतो, त्याचा खूप जास्त गर्दी असते त्या सॅटर्डे संडेला। तर ॲटलीस्ट ट्राय करा, सॅटर्डे संडे नाही तर मध्येच वर्किंग डेला एखादा हॉलिडे घेऊन तरी असेल तर नक्की यायचं। तुम्हाला मनाला आहे ना एकदम शांत वाटेल, तुम्ही एकदम टेन्शन पण असेल ना तुम्हाला, टेन्शन पण पूर्ण जाणार, इकडे आले एकदम टेन्शन भागून जाईल, एकदम शांत एकदम शांत। तर आणि मग मंदिराच्या बाहेर निघालो तर मंदिराच्या मेन गेट जवळ बाजूलाच प्रसादाची लाईन लागली होती। तर मी आणि केदारही लाईनीत लागलो आणि प्रसाद घेतला देवाचा। प्रसादाच्या लाईनीच्या बाजूलाच एक छोटासा बुक स्टोरी होता, जिथे भगवंताचे अनेक बुक्स होते, कृष्णाचे, रामाचे, महाभारत, रामायण, भगवद्गीता असे अनेक काही बुक होते। तर आम्ही त्याच्यात एक बुक विकत घेतली जी मला आवडली। तर भावांनो, मस्त वाटते इकडे येऊन। तर इथे आम्ही रामायण घेतली, तर इच्छा होती रामायण वाचायची, तर मस्त चांगली वाटली बुक, तर आम्ही घेतली। तर ईशान तुझा प्रसाद खाऊन, हो बाबा प्रसाद द्या माझा। आणि मग फायनली आम्ही गेटच्या बाहेर आलो आणि गेटच्या बाहेर नंतर ऑटो रिक्षा पकडली आणि नंतर मग त्यांनी आम्हाला स्टेशनपर्यंत सोडलं। स्टेशनमध्ये गेल्यानंतर आम्ही ट्रेनची वाट पाहत तिथे उभे राहिलो। कमीत कमी तर अर्धा पाऊण तासानंतर ट्रेन आली, कारण ट्रेन खूप लेट होती। ट्रेन आल्यानंतर आम्ही फायनल परत CST स्टेशनला पोहोचलो आणि तिथून आपल्या घरी निघालो। तर असा होता काय माझा एक्सपिरियन्स इस्कॉन टेम्पल मध्ये। तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नाही करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा, एकदा तरी या टेम्पल मध्ये जाऊन नक्की बघा, खूप शांत आणि पीसफुल जागा आहे, तुम्हालाही नक्की आवडेल, मला एवढी खात्री आहे। तर चला, या व्हिडिओच्या एंडमध्ये फक्त एवढं बोलेन, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतकेशनाशाय गोविंदाय नमो नमः। धन्यवाद।